जिथं जावं तिथं खोदलेले रस्ते आणि खोळंबलेली वाहनं ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे मुंबईची। मुंबईतील खड्ड्यांची समस्या मिटवण्यासाठी काँक्रिटीकरणाचा उपाय शोधला गेलाय, पण आजारापेक्षा उपचार भयंकर असं म्हणण्याची वेळ मुंबईकरांवर आलेली आहे। पाहुयात नेमकं मुंबईमध्ये चाललंय तरी काय। ही मुंबई आहे की चाळण? बघावं तिथं खोदलेले रस्ते, रखडलेलं ट्रॅफिक। अरे रस्ते खोदले तर लवकर दुरुस्त तरी करा। खोदलेले रस्ते, उघड्या पडलेल्या पाईप, चिंचोळ्या जागेतून पुढे सरकणारी वाहनं। मुंबईत कुठेही जा हे असं चित्र तुम्हाला दिसेल आणि ट्रॅफिक मध्ये अडकल्यानं डोकेदुखी सुद्धा होईल। रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या मिटवण्यासाठी काँक्रिटीकरणाचा उपाय शोधला गेला, पण आजारापेक्षा उपचार भयंकर असं म्हणण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे। रस्ते काँक्रिटीकरणाची 6,632 कोटींची कंत्राट दिली। रस्त्यांच्या 698 पैकी 210 कामं पूर्ण, 317 कामं अद्यापही सुरू। 5व्या कंत्राटदाराची माघार, रस्त्यांची कामं रखडलेलीच। पहिल्या टप्प्यामध्ये जे 191 पहिलं काम जे 191 रस्त्यांची जी कामं आहेत त्याच्यामध्ये 45 रस्ते पूर्ण झालेले आहेत। दुसऱ्यामध्ये 103 रस्ते पूर्ण झालेले आहेत। चौथ्यामध्ये 47 रस्ते पूर्ण झालेले आहेत। परंतु सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की या काँक्रीटच्या रस्त्यांमध्ये जर काय अनियमितता झाली असेल, जर क्वालिटीचा काय विषय असेल तर आयुक्तांना नक्की सूचना दिल्या जातील। काँक्रिटीकरण ज्या ठिकाणी चालू आहे कदाचित तिथल्या शाखा अभियंत्यांच्या आशीर्वादाने जर काय होत असेल तर त्याची देखील चौकशी केली जाईल। मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होणार असं गाजर मुंबईकरांना दाखवण्यात आलं। त्याची कामंही सुरू झाली, मात्र रस्ते खोदल्यामुळे मुंबईकरांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। त्यातच सध्या परीक्षा सुरू असल्यामुळे पेपरला जाताना पालक आणि विद्यार्थ्यांना वेगळाच मनस्ताप सहन करावा लागतोय। वन वे पण इथून शाळा सुटलेल्या जायला माणसाला जागा नाही, पण इतर गाडीला यायला माणसं आहे, ते पण ट्रॉफिक हवालदार पण काही बोलू शकत नाही। आता तुम्ही बघत होता ते ऍक्सिडेंट होणार होते, ते ऍक्सिडेंट झाला तर त्याचा जिम्मेदार कोण? इथला लोकल आमदार जो आहे या लोकल नगरसेवकाचं काम आहे ना, हे काम करून घ्यायचं होतं। हे जाणबुजीने प्रति किती वेळ काम करणार? पोरांना आणि माणसाला त्रास आहे। या ठिकाणी माणसं इकडे थांबायला जागा नाही आणि पोराला गाडी थांबवली 10 मिनिटासाठी ट्रॅफिकवाले येतात, ऐन टायमाला शाळेच्या टायमाला येऊन ते गाडी उचलून घेऊन जातात आणि त्रास पोरांना कोण लांबून येतो, कोण जवळून येतो, कोणाला कामावर जायचं आहे, गाडी उचलून घेऊन जातात। तिकडे जावा, पैसे भरा, गाडी उचलून घेऊन या, सगळे त्रास आम्हाला लोकांना। मुंबईमध्ये रस्त्यांची कामं निवडणुकीपूर्वी सुरू केली, त्यातील 50% कामं पूर्णही झाली, मात्र बाकीची अजून अर्धवटच आहेत। निवडणुकीत मतांचा मलिदा मिळावा म्हणून या कामांची घाई केल्याचा आरोप मनसेनं केलाय। निवडणुकीच्या तोंडावर घाई करून जर अशी कामं काढली ना की त्याचे हे परिणाम आहेत। निवडणुकीत लोकांना दाखवण्यासाठी आम्ही काम करतो आहोत म्हणून ही घाईघाईत काढलेली टेंडर पास केलेली आहेत, आपल्या मर्जीतल्या लोकांना हे टेंडर देऊ केलेली, त्याचे हे सगळे परिणाम आहेत। लोकांचा पैसा आणि लोकांनाच त्याचा त्रास सहन करावा लागतोय। काँक्रिटीकरणाकरता मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदण्यात आले। अनेक ठिकाणी रस्ते खोदून आधी जलवाहिन्या, पर्जन्य जलवाहिन्यांची कामं हाती घेतली जात आहेत, त्यामुळे खोदलेल्या रस्त्यांची चाळण तशीच राहते। जे रस्ते आहेत मुंबईतील काँक्रीट करण्याचे रस्ते आहेत ते आणखी काही वर्ष काम चालण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता जे रस्ते खोदून ठेवलेले आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करा, अशा प्रकारे आता एक सूर मुंबईकरांचा पाहायला मिळतोय। आता कुठे उन्हाळा सुरू होतोय आणि आतापासूनच खोदलेल्या रस्त्यांचा मोठा मनस्ताप मुंबईकरांना सहन करावा लागतोय। मग पावसाळा सुरू झाला तर मुंबईकरांना आणखीन त्रास होणार अशी भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे मुंबई महापालिका आणि राज्य सरकार यावर पावसाळ्याआधी काही तोडगा काढतंय का याकडे मुंबईकरांचे डोळे लागले आहेत। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.